जसं आपण LVDT, त्याच्यानंतर बघितले प्रॅक्टिकल LVDTचं. त्याच्यानंतर तुमचा 15 नंबरचा आहे यूज स्ट्रेन गेज टू मेजर अप्लाइड प्रेशर. ठीक आहे. पोटेन्शिओमीटरने आपण काय मेजर केलं, तर पोटेन्शिओमीटर म्हणजे काय होतं, तुमचा व्हेरिएबल रेजिस्टर होता. ठीक आहे. LVDT तुमचा लिनियर व्होल्टेज. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे पुढचं प्रॅक्टिकल आहे तुमचं यूज स्ट्रेन गेज टू मेजर अप्लाइड प्रेशर. ठीक आहे. पहिले जे होते ते आपले व्होल्टेज मेजरमेंट किंवा करंट मेजरमेंट करता पहिले जे दोन आपण घेतले ते. ठीक आहे. आता जे आहे तुमचं स्ट्रेन गेजचं यूज तुम्हाला त्याचा पर्पज काय आहे की प्रेशर मेजरमेंट करता आहे तुमचं त्याचा यूज. ठीक आहे. काय की अ स्ट्रेन गेज इज पॅसिव्ह ट्रान्झिस्टर विच रेजिस्टन्स चेंज ॲज पर अप्लाइड प्रेशर. ठीक आहे. द स्ट्रेन गेज इज यूज ॲज लोड सेल इन वेटिंग मशीन. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, मेजर द प्रेशर किंवा वेट अप्लाइड ऑन स्ट्रेन गेज. ठीक आहे. आपण काय वेट आपण ठेवणार आहे आणि त्याच्यानुसार आपण काय त्याचं प्रेशर काय करणार आहे, मेजर करणार आहे. ठीक आहे. याचं मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय आहे की स्ट्रेन गेज इज रेजिस्टिव्ह ट्रान्झ्युसर. ठीक आहे. जसं LVDT तुमचा कोणता ट्रान्झिस्टर होता, पॅसिव्ह ट्रान्झिस्टर आहे ट्रान्झ्युसर, आणि तुमचा स्ट्रेन गेज हा आहे तुमचा रेजिस्टिव्ह ट्रान्झिस्टर. ठीक आहे. दोघांमधला डिफरन्स तुम्ही लक्षात राहून द्या, LVDTचा आणि स्ट्रेन गेजचा. ठीक आहे. स्ट्रेन गेज इज अ रेजिस्टिव्ह ट्रान्झिस्टर whose resistance change when it subjected to stress due to change in length, area and resistivity when subjected to a positive stress. The length will increase and cross section will be decrease. So resistance increases with stress. There will two types of strain gauge, बाउंडेड अँड अनबाउंडेड. ठीक आहे. स्ट्रेन गेजचे दोन कोणते कोणते टाईप आहे, बाउंडेड स्ट्रेन गेज आणि अनबाउंडेड स्ट्रेन गेज. ठीक आहे. गेज विल बी कनेक्टेड इन ब्रिज आर्म. The bridge will be connected to the DC supply. Depending on applied pressure, resistance will change. Bridge will unbalance. Current will flow and it will be converted to equivalent voltage and then measured by voltmeter and the calibrated at equivalent pressure. ठीक आहे. गेज फॅक्टर मेजर करायचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा R बाय R डिवायडेड बाय डेल्टा L बाय L. ठीक आहे. हा तुमचा गेज फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. ही तुमची किट आहे, स्ट्रेन गेजची ही तुमची किट आहे. इथे आपण काय ठेवतोय, वेट ठेवतो. जसं आपण भाजी मार्केटमध्ये ते आपले असतात ना, अर्धा किलो 1 किलो, इथे आपण वेट ठेवतो आणि त्याचा इथे काय करतो आपण प्रेशर मेजर करतो. सेम किट आहे ही, आपल्याकडे पण आहे या किट अवेलेबल. त्याचं इंटरनल सर्किट डायग्राम तुमची या प्रकारे राहणार आहे. हे तुमचे दोन्ही रेजिस्टर्स विन ब्रिज मध्ये कनेक्ट केलेले आहे. हा तुमचा ऍक्च्युअल सेटअप आहे. ही तुमची किट आहे आणि हा सेटअप तुमचा या प्रकारे. हे तुमचं आहे स्ट्रेन गेज आहे, हा पोर्शन. ठीक आहे. प्रोसिजर काय आहे, कनेक्ट द स्ट्रेन गेज टू गिवन सेटअप, कॅलिब्रेट द झिरो सेटिंग. स्टार्टिंगला काय करायचं, झिरो काय करायचं आपण ऍडजस्ट करायचा. ठीक आहे. अप्लाय डिफरंट प्रेशर और डिफरंट वेट. ठीक आहे. मेजर रेजिस्टन्स ऑफ ब्रिज, टॅब्युलेट द रीडिंग आणि स्विच ऑन सेटअप. मेजर व्होल्टेज ॲट आउटपुट ऑफ अ सेटअप.
ठीक आहे, म्हणजे आपण हे ठेवणार, वेट ठेवणार आहे आपण 50 ग्रॅम वेट, त्याचं ऑब्झर्वेशन मध्ये दिले आहे वेट इन केजी. तर आपण तिथे आपण काय लावणार आहे, DMM, डिजिटल मीटर. ठीक आहे. ठीक आहे. मध्ये ठीक आहे, मीटर हे आहे, व्होल्टेज इनबिल्ट तुम्हाला दिलेलं आहे मेजर करण्यासाठी. ठीक आहे. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट दिलेला आहे. ठीक आहे. या प्रकारे तुमचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. आता याचं, ही तुमची स्ट्रेन गेज आहे, ही तुमची यानुसार. ठीक आहे. याचं प्रिन्सिपल काय, द प्रिन्सिपल ऑफ स्ट्रेन गेज इज पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट, विच मीन्स pressure sensitive resistors or a resistors that change value with applied pressure. ठीक आहे. याचं प्रिन्सिपल कळलं. ठीक आहे. द स्ट्रेन गेज इज क्लासिक एक्झाम्पल ऑफ पिझो रेजिस्टिव्ह एलिमेंट. वर्किंग काय आहे स्ट्रेन गेज? The strain gauge is where metal wires supported by a frame. Advance in technology of bonding material mean that the wire can adhere directly to the strain surface. Since the measurement of strain involve the deformation of metal, the strain metal need not be limited to being a wire. ठीक आहे. As such, further development also in gauges, bounded gauge are the more commonly used type. ठीक आहे. हा तुमचे इंटरनल स्ट्रक्चर आहे स्ट्रेन गेजचं. ठीक आहे. काय की द स्ट्रेन गेज इज द रेजिस्टिव्ह ऑफ द स्ट्रेन गेज ब्रेक्स द बॅलन्स ऑफ विस्टोन ब्रिज. विस्टोन ब्रिज आपण जे चार हे विस्टोन ब्रिज एकमेकांना चार रेजिस्टर, विस्टोन ब्रिज मध्ये काय एकमेकांना काय असतात, कनेक्ट राहतात. ठीक आहे. द व्होल्टेज V इज प्रोपोर्शनल टू द प्रेशर चेंज इन द स्ट्रेन गेज. तुमचं हे स्ट्रक्चर आहे स्ट्रेन गेजचं. ठीक आहे. अटॅच a strain gauge to a diaphragm result in a device that changes resistance with applied pressure. Pressure the to which is the causes the strain. त्यांनाच काय म्हणतात, ब्रिज म्हणतात. अपार्ट फ्रॉम द सेन्स, apart for the sensing gauge, a dummy gauge is used which is not subjected to force, but is also affected by temperature variation in bridge arrangement. The dummy gauge cancels with the sensing gauge and eliminates temperature variation in the measurement. ठीक आहे. स्ट्रेन गेजचे ऍप्लिकेशन्स काय, रिसिड्युअल स्ट्रेस, व्हायब्रेशन मेजरमेंट, टॉर्क मेजरमेंट, स्ट्रेन मेजरमेंट आणि कॉम्प्रेन्शन अँड टेन्शन मेजरमेंट साठी याचा काय होतो आहे डिसएडवांटेज ड्यू टू बॉन्डिंग मटेरियल
टेम्परेचर सेन्सिटिव्ह आणि थर्मोइलेस्टिक स्ट्रेन कॉजेस हिस्टेरिसिस.